सामान्य मुंबईकर आहेत सर, काय सांगाल? मुंबई महानगरपालिका निवडणुका ज्या आहेत ते बिगुल वाजलेलं आहे. येत्या 15 जानेवारीला म्हणजे नवीन वर्षात मतदान देखील पार पडणार. त्याच अनुषंगाने ठाकरे बंधू म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना आणि मनसे म्हणजे राज ठाकरे यांची देखील युतीची उद्या घोषणा होणार आहे. उद्या 12 वाजता पत्रकार परिषद घेऊन यावरती तुमचं मत काय? मेरा बोलना एक ही है कि जो भी होए मिलजुल के करो, वो ज़्यादा अच्छा रहेगा. और हमको बहुत खुशी होगी कि आप दोनों भाई मिलके ये काम करेंगे, तो वी आर वेरी वेरी हॅपी फॉर दॅट. अगदी तुम्ही उत्साही देखील आहात किंवा तुम्ही आनंदी देखील असं, पण जी युती आहे म्हणजे 15 जानेवारीला मतदान आहे, पण ही युती घोषित करायला उशीर झाला म्हणायचा का? अगदी कारण 15 ते 22 दिवसांचा कालावधी राहिलेला आहे. निवडणुका असेल, फॉर्म भरणं असेल, मग तो उशीर झालेला असेल का? येस, बिलकुल उशीर झालेला म्हणजे युती घोषित करायला उशीर झालाय का? येस, राहणार आहे. अच्छा, याच्यामध्ये अगदी. पण महाविकास आघाडी असेल म्हणजे जी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ह्या तिघांनी जे आहे ते युती करायला हवी होती का? कारण जे काँग्रेस आहे मुंबईत म्हणतं की आम्ही स्वबळाचा नारा म्हणजे स्वतः निवडणूक वेगळ्या पद्धतीने लढू, महाविकास आघाडी म्हणून लढणार. तर काँग्रेसने यायला हवं होतं का या युतीत? ये सब नसीब की बात है. जो भी आवे वो लक के ऊपर होता है. मैं चाहता हूँ कि इनकी कामयाबी होए. और मेरे पास खुद राज ठाकरे का कार्ड है मेरे खीसे में. आई एम ए मेंबर ऑफ इस. तो मैं चाहता हूँ ये लोग आवे और मैं बहुत खुश हूँ इसके लिए. और चाहता हूँ आगे भी इनका तरक्की होए और आगे बढ़े. अगदी एक शेवटचा प्रश्न आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने महायुती म्हणजेच एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजप म्हणजे देवेंद्र फडणवीस ह्या सर्वांची महायुतीला जे आहे ते फरक पडेल का? म्हणजे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने फरक पडणारच ना. दोन्ही भाऊ एक साथ होईल, लय फरक पडेल. लय फरक पडेल. येस, म्हणजे आय एम एग्री फॉर इट. एग्री असं देखील सांगण्यात येते भाजपकडून की हिंदूच जो आहे महापौर बसणार आहे आणि ठाकरे बंधू म्हणून सांगण्यात येते की मराठी हा असला पाहिजे. यावरती काय म्हणजे हिंदू आणि मराठी म्हणजे हिंदू मराठी वाद होताना पाहायला मिळतात? नहीं, सब सेम है. ऐसा कुछ नहीं है. हिंदू मराठी वॉट एवर, हिंदी ऑल आर सेम. लेकिन आपस के अंदर सब इत्तेफाक मोहब्बत होना मांगता है और सही तरीके से चलना चाहिए. अगदी नक्कीच आपण पाहू शकतो दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात. धन्यवाद सर. की त्यामुळे आनंद देखील आहे सगळीकडेच. पण असं देखील मुंबईकरांचं म्हणणं आहे की म्हणजे जी युती आहे ठाकरे बंधूंची दोन्हींची, ही देखील घोषणा करायला याची देखील उशिरा झालेला असं देखील जे आहे ते मुंबईकरांचं म्हणताना आणखीन काही मुंबईकर आहेत त्यांच्याशी आपण थेट संवाद साधूयात. की काय नक्की तुझं काय, तू तरुण आहे, आपल्यासोबत एक तरुण देखील आहे, काय सांगशील? दोन्ही ठाकरे बंधू उद्या एकत्र येणार आहेत, उद्या घोषणा करणार आहेत, तुझं काय मत आहे ह्याच्यावरती? तर 100% चांगली गोष्ट आहे. येणार आहेत तर म्हणजे मुंबईमध्ये चांगले काम होतील, सर्व काम निपटून जाईल म्हणजे. आणि एकतर दोन्ही गट एकत्र येतील तर थोडं चांगले काम केल्या जातील इथं. पण पाहायला गेलं तर आता 15 जानेवारीला मतदान देखील पार पडणार आहे. तू मतदान करतो का सर्वप्रथम? मतदान करतो. 15 जानेवारीला मतदान पार पडणार आहे. अगदी 20 ते 22 दिवसांचा कालावधी उरलेला आहे. ह्यात उशीर झाला का दोन्ही ठाकरे बंधू? 100% उशीर झालेला आहे. का बरं उशीर झाला, का वाटतोय तुला? कारण की आता किती दिवस, फक्त 30 तारखेपासून चालू होणार आणि 15 तारखेला आता मतदान करायची वेळ आलेली आहे. लेट झालेला. नक्कीच दोन्ही ठाकरे बंधू यांना युतीची घोषणा करायला उशीर देखील झालेला असं देखील जे म्हणणं आहे. कारण कमी कालावधी जो आहे तो उरलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणखीन काही देखील आपल्यासोबत आहेत मुंबईकर, त्यांच्याशी संवाद साधणार. कारण गेले 15 जानेवारीला मतदान पार पडणारे थोडंच जे आहे ते कालावधी उरला असं देखील मुंबईकरांचं म्हणणं आहे. तुमचं काय मत आहे सर? दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार, याच्यावरती उद्या पत्रकार परिषद घेणार, तुमचं काय मत आहे यावर? दोन्ही ठाकरे एकत्र आले तर चांगली गोष्ट आहे मुंबईसाठी, असं काय नाही. पण मराठी हिंदू हा प्रश्न तुम्ही विचारू नका. मराठी हे सगळे हिंदूच आहेत ना सगळे. शेवटी मराठी हा वेगळा नाही आहे, हिंदूपासून काय वेगळा आहे का? एकत्रच आहे. पण मीडियाने विचारलंच नाही पाहिजे ह्या गोष्टी की तुम्ही हिंदूला हे आहे का मराठीला हे, हा प्रश्नच विचारू नका. हा चुकीचा प्रश्न तुम्ही विचार. पण मी असं मत होतं की भाजप म्हणतं हिंदू महापौर होणार, त्याच्यावरती मत, तुमचं काय मत आहे? असेल पुढे बघू ना 15 तारखेला काय ते. ह्यांना वेळ काळ कमी मिळालेला आहे, पण हे प्रिपेअर्ड होतील नाही असं नाही. भाजपाने अगोदरपासून तयारी केली ह्या गोष्टीची. मुंबईचं काबीज करण्यासाठी VMCचं इलेक्शन त्याने अगोदरच सुरुवात केलेली आहे ह्या गोष्टीला.
त्यांना उशीर झालाय पण पण करतील हे. दोन्ही म्हणजे दोन्ही ठाकरे बंधूंची उद्या पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा होईल. चांगली गोष्ट आहे ना. मग उशीर झालाय का? कारण अगदी कमी कालावधी ठीक आहे, उशीर झाला असला तरी ते तेवढे हुशार आहेत, करतील तयारी, असं काय नाही. मग महायुतीला जे आहे ते फटका पडेल ह्या दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याचा. असं काय सांगता येत नाही आजच्या याच्यात. पुढच्या 10 दिवसामध्ये सगळं चित्र तुमच्या समोर येणार. आता काहीच सांगता येत नाही. पुढच्या 10 दिवसात चित्र समजेल काय. नक्कीच आपण पाहू शकतो पुढच्या काही 10 दिवसांमध्ये किंवा काही दिवसांमध्ये संपूर्ण चित्र पुढे येईल असं देखील जे ते मुंबईकरांचं म्हणणं आहे. तुमचं काय मत आहे? आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. ऑलरेडी त्यांनाच नाही सगळ्यांनाच लेट झाले का, म्हणजे एवढं फास्ट डिसिजन झालं इलेक्शनचं की लोकांना मॅनेज करायला टाइमच नाही भेटेना. आता हे दोघं भाऊ एकत्र येतील तर खूप चांगलं आहे आणि इलेक्शन लढायला सगळ्यांना अधिकार आहे आणि सगळे आपापल्या जागेत ते लोक लढतील. सगळ्यांनाच उशीर झालं, थोडंफार टाईम भेटलं नाही. आता RPA आहे, मनसे आहे, शिंदे गट आहे, शिवसेना आहे, सगळ्यांना शॉर्ट टाईमच भेटला. आता आपापल्या हिशोबाने लढतील ते लोक, त्याला ज्यांचा टाईम भेटेल ते. पण दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने जे आहे ती काँग्रेस नाराज झालेली एकंदरीत पाहायला गेलं तर, यावरती तुमचं काय मत आहे? काँग्रेस एक ते मोठं पार्टी आहे काँग्रेस एक, त्यांना काय एवढं ह्या इलेक्शनचं काय त्यांना हे नाही, एवढं महत्त्वाचं नाही. ते आमदार खासदारचं बघतात. हे इलेक्शन आपल्याला महापौर, आता दोन्ही गट एकत्र आलं तर चांगलाच गोष्ट आहे. शिवसेना आणि मनसे, उद्योग साहेबांनी, राजसाहेब, चांगलं गोष्ट आहे एकत्र आलं तर. नक्कीच दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने ही चांगलीच गोष्ट अशी देखील मुंबईकरांची प्रतिक्रिया येताना पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर अनेक ठिकाणाहून जे अशी देखील प्रतिक्रिया उमटते की काही म्हणजे लवकरच युती घोषित करायला होती असं देखील जे आहे ते त्यांचं म्हणणं आहे. पण उद्या नक्की कुठे कुठे अनेक म्हणजे मुंबई असेल, नाशिक असेल, ठाणे असेल, अशा अनेक ठिकाणी जे आहे ते ठाकरे बंधू युती करणार असल्याची माहिती देखील मिळते. आणि त्या संदर्भात देखील जे आहे ते उद्या स्वतः उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष प्रमुख राज ठाकरे देखील आहे ती पत्रकार परिषद घेऊन घोषणा करणारे. पण एकंदरीत पाहायला गेलं तर संपूर्ण कालावधी म्हणजे अगदी 16 जानेवारीला देखील मतदान पार पडणार आहे आणि 15 जानेवारीला मतदान पार पडणार आहे आणि कमी कालावधी देखील मिळतोय असं देखील प्रत्येक पक्षाला कमी कालावधी मिळतोय असं देखील मुंबईकरांचं म्हणणं आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनेक ठिकाणाहून मुंबईकरांच्या प्रतिक्रिया देखील आपण घेण्यासाठी दाखल. सर, काय सांगाल? उद्या दोन्ही ठाकरे बंधू यांची युतीची घोषणा होणार आहे, पत्रकार परिषद घेऊन पार पडणार आहे, यावरती तुमचं मत काय? माझं मत असण्यापेक्षा संपूर्ण महाराष्ट्राचं मत आहे की त्यांनी दोघांनी एकत्र यावंच. रात्र वैराची आहे, त्यामुळे ते पूर्वी जे काय घडलं वगैरे ते मागे ठेवून एक नव्या दमाने मुंबई आणि मराठी माणूस वाचवण्याकरता या दोघांनी आपापले मतभेद जे काय असतील, मतभेद असतातच, मनभेद नसावेत आणि या पद्धतीने पुढे यावं. अगदी पण मुंबईत असेल, मुंबईच नव्हे तर अगदी ठाणे असेल, नाशिक असेल, पुणे महानगरपालिका, नगरपालिका, अशा अनेक ठिकाणी जे आहे ते युती होण्याची शक्यता आहे किंवा युती करणारच आहेत. यावरती तुमचं काय मत आहे? म्हणजे सगळीकडेच नाही, युती म्हटल्यावर सगळीकडेच व्हायला पाहिजे ना. वी आर ऑल टॉकिंग अबाउट मराठी माणूस. महाराष्ट्रात मराठी माणूसच आहे ना. जेव्हा विषय मराठी माणसाचा आहे, तो मुंबईत आता ठीक आहे कारण आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातली आहे, त्यामुळे ते आता इमिडिएट डिसिजन. बाकी ते सबसिक्वेंट पुढे कालांतराने ते निर्णय होणारच आहे आणि व्हायलाच पाहिजे. तर आदर अगदी 15 जानेवारी म्हणजे येत्या नवीन वर्षात जे आहे ते 15 जानेवारीला मतदान पार पडणार आहे. अगदी 20 ते 22 दिवसांचाच कालावधी उरलेला आहे. युती उद्या घोषित होते. उशीर झालाय म्हणायचं का दोन्ही बंधूंना युती घोषित करायला उशीर झालाय का? दोन्ही बंधूंनी युतीची घोषणा करण्यासाठी त्यांचा जो काय वेळ घेतला हा त्यांचा भाग आहे. आम्ही काय पाहतोय की युती होणारच आहे, त्यामुळे 15 दिवस शिल्लक असं मी म्हणतच नाही किंवा कोणत्याही मराठी माणसाने म्हणू नये, कारण आम्हाला प्रेरित काय युती होणारच आहे. त्यामुळे हा उरलेला 15 दिवस वगैरे हा काय भागच होत नाही असं माझं म्हणणं. एक अगदी शेवटचा प्रश्न, महायुतीला दोन्ही ठाकरे बंधूंचा किती फटका बसेल? म्हणजे जे आता सत्तेत आहेत, भाजप असेल, एकनाथ शिंदे यांची शिवसेना असेल आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी, तिन्ही महायुतीला किती फटका बसेल दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने? मुंबईतच नव्हे तर पुणे असेल, नाशिक असेल, ठाणे असेल, अशा अनेक ठिकाणी. कसं आहे, महायुतीला किती फटका बसेल याचं उत्तर एका शब्दात, एका सरळ वाक्यात देता येणार नाही. कारण का, मुळातच ही महायुती सगळी चोर लोकांची आहे. कोण मिंदे आहेत, कोण काय आहेत. एक तर तो
धरणात उतरणारे आहेत त्यांच्यासोबत, कळलं का? हे म्हणजे प्रचंड भयानक गोष्ट आहे. सगळीकडचे भ्रष्टाचारी एकत्र करून हे लोक महायुती म्हणतात. म्हणजे या महायुतीची योग्यता आणि क्वालिटी काय असेल हे तुम्ही आणि आम्ही समजू शकतो. विषय फक्त एवढाच आहे की लोकांपर्यंत लोकांनी स्वतःहून याच्यात जागरूक व्हायला पाहिजे. कोणतं मीडिया किंवा कोणत्याही पक्षाने किंवा साहेबांनी किंवा उद्धव साहेबांनी याविषयी किंवा त्यांच्या नेत्यांनी विचार मांडून फायदा नाही आहे. प्रत्येकजण मुंबईकर असेल, नाशिककर असेल, पुणेकर असेल, यांना कळायला पाहिजे हे सगळे काय म्हणतो ना त्याला अलिबाबा सगळे आणि त्याचे 40 चोर काय असतील हे सगळे जमा झालेले आहेत ना, हे कोणत्याही आपल्या महाराष्ट्राला नाही कोणत्याही राष्ट्राला हे धोकादायक आहे, राज्याला राहतं. आणि तसं बघायला गेलं सेंटरमध्ये काय परिस्थिती बघतायत, त्यांनी सगळ्या राज्यामध्ये ही परिस्थिती केली आहे. जे स्थानिक पक्ष आहेत त्यांचे लचके तोडून त्यांना काय म्हणतात साम दाम दंडभेद हे वापरून आपल्याकडे घेतलंय. हे फक्त संख्याबळ आणि सगळा प्रकार. आणि महत्त्वाचं म्हणजे निवडणुकीमध्ये किती पारदर्शकता आहे आपण किती बघतोच आहे. म्हणजे मतपेटीतून हे जे होत आहे हे डिक्लेअर जे होत आहेत रिझल्ट हे मतपेटीतून डिक्लेअर होत आहेत की सगळं काय म्हणतात आलबेल त्यांच्या पद्धतीने त्याने अतिशय काय म्हणतात त्याला त्यांच्या पद्धतीने मॅनेज केलं आहे. लोकांच्या मनात कन्फ्युजन आहे. असं कुठच्या राज्यातली निवडणूक नाही की तिथे लोक सॅटिस्फाईड आहेत. बॅलेट पेपरवर घ्या ना, काय प्रॉब्लेम आहे, काय प्रॉब्लेम आहे. संपूर्ण जगामध्ये बॅलेट पेपर प्रगत राष्ट्रात बॅलेट पेपरवर चालतं. मी इथे काय अडचण आहे तुमची? आणि ही अडचण तुम्हाला आता वाटत नाहीये, पूर्वी वाटत होती. ज्यावेळेला हे सेंटरमध्ये नव्हते तेव्हा त्यांना बॅलेट आवडत होतं, आता का नाही आवडत? हा विषय आहे ना. म्हणजे आपण म्हणतोय की आपण निवडणूक मराठी माणसांनी सुद्धा एकत्र यायला पाहिजे, राजसाहेबांनी यायला, उद्धव साहेबांनी यायला, हे सगळं आहेच. पण त्याचबरोबर निवडणूक प्रक्रियेवर कोणाचा विश्वास राहिला? सगळंच विकत घेतलं या लोकांनी. न्यायापासून तुमचे काय जेवढ्या काय सरकारी यंत्रणा आहेत सगळ्या खिशात घेऊन फिरता येते. काय होणार आहे मला सांगा ना. कोण कुठे जो पिरियड असतो आपला आता काय म्हणतो त्याला आपण आचारसंहितेमध्ये पण धमाल चालली आहे सगळी. कोणाला काय गुन्हे दाखल झाले का? नाही झाले आणि होणार पण नाही. बजबजपुरी झालेली आहे. म्हणून मी एकच नक्कीच सांगेन, हे रामाचं नाव घेऊन राजकारण करतात. मी तर म्हणून उद्धव साहेबांचे जे वाक्य होतं ते मी फार मानतो त्याला. त्यांनी काय म्हटलं होतं की मुंह में राम हात को काम, असं असायला पाहिजे. नुसतं धर्माच्या आणि नामाच्या नावावर देश चालणार नाही हो. जे देश आज जगात बघा, जे देश धर्माच्या बेसवर आम्ही आहे चालत होतं किंवा चालत आहेत हे सगळे धुळीला मिळालेलं आहे. बांगलादेश घ्या, पाकिस्तान घ्या, कुठचाही घ्या. धर्माच्या नावावर तुम्ही देश चालवू शकत नाही, तुमचा देश धुळीला जाणारच. असा प्रकार आहे. पण एकंदरीत तुम्ही अगदी सविस्तरच बोललात. येत्या रविवारी देखील जे आहे ते निकाल लागला. नगर परिषदा असेल किंवा अनेक नगरसेवकांचे देखील उमेदवार मोठ्या संख्येने महायुतीचे आले. ह्यावरती तुमचं काय मत आहे? मी आत्ताच म्हणालो ना, तेच लोक जागरूक व्हायला पाहिजे. कोणी नेत्याने भाषणबाजी करून विचार परिवर्तन होत नसतं. स्वतःला विचार करायला पाहिजे की आपण कोणाला मतदान करतो. त्याचबरोबर मी दुसरी बाजू पण मांडली की प्रक्रिया किती ट्रान्सपरंट आहे, पारदर्शक आहे, याच्याबद्दल संदिग्ध आहेतच ना लोक. आता याचं उत्तर म्हणजे काय, शेवटी तुम्हाला परत थांबा, परत 2-5 वर्ष परत लोकसभा आली, परत ते चालूच राहणार. हे संपणार कधी? मला तर असं म्हणायचं आहे, भीती आहे माझ्या मनात, कधी उद्रेक होईल ना. इतर देशात जसे झाले, रशियापासून पूर्वी उद्रेक झालेले आहेत. त्यावेळेला त्यावेळेला राजकारणी नव्हते, त्यावेळेला शासक होते, त्यांचे भयंकर अत्याचार होता, तेव्हा उद्रेक होतो. इथे पण भारतामध्ये उद्रेक होण्याची शक्यता फार आहे. त्यामुळे ह्या गोष्टीचा विचार अजूनही महायुतीतल्या लोकांनी करावा. ते करतील असं मला वाटत नाहीये. कारण त्यांना जे इप्सित करा म्हणजे मनात आहे ते कशाही पद्धतीने ते स्वतःच्या मनाप्रमाणेच वागतात आणि ते साध्य करतात. अगदी या महाविकास आघाडी म्हणजेच यांच्यात काँग्रेस कुठेच नाहीये स्वबळाचा नारा किंवा वंचित सोबत जाण्याचं जे आहे ते त्यांच्या अनेक बैठका देखील पार पडल्या. काँग्रेसने संपूर्ण महाविकास आघाडी किंवा ठाकरे बंधूंसोबत एकत्र यायला हवं होतं का? कारण संजय राऊत पण प्रयत्न करताना दिसत आहेत. तर यावरती तुमचं काय? बघा, काँग्रेसने वास्तविक यावेळेला सोबत यायलाच पाहिजे होतं. कारण जे विषय, जे प्रॉब्लेम, ज्या समस्या शिवसेनेच्या आहेत तशाच काँग्रेसच्या पण आहेत. तर त्यांना पण स्वतःची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी कुठेतरी एक प्लॅटफॉर्मची गरज आहे. मुंबई महानगरपालिका म्हटलं तर त्यांची स्ट्रेंथ पहिल्यापासून फार नव्हतीच. तरी पण त्यांनी ॲक्च्युली संधी घ्यायला पाहिजे होती. कारण ही वैचारिक मतभेद असतातच, पण त्यांनी एकत्र येऊन एका प्लॅटफॉर्मवर येऊन अगदी जोरदारपणे विरोध करायला पाहिजे होता. आता तुम्ही विषय बोलात नंतर मला वाटतं वंचित समाज किंवा इतर जे पार्टीज आहेत हे यांनी तर कधीच विचार नाही केलेला आहे. हे प्रत्येक वेळेला उमेदवार उभे करून, कळलं का, जिथे शक्यता तिथे उभे करा ना, किंवा उमेदवार उभे करू नका, मेजर पार्टीला सपोर्ट करा आणि त्याबद्दल काहीतरी मागून घ्या.
अशी पद्धत पाहिजे. प्रत्येक वेळेला प्रत्येक ठिकाणी मग उमेदवार उभे करून तुम्ही संख्याबळ कापणार आणि शेवटी त्यांना निवडून यायचं आहे. ते कोणाला यायचं आहे सगळ्यांना माहिती, त्यांनाही माहिती असतं कोणाला निवडून येणार. यावेळेला ओएसीच्या नावाने पहिले बोंब मारत होते, आता काय चाललं, आता ओएसीचं नाव नाही आहे. पण बाकीच्या लोकांनी पण विचार करायला पाहिजे ना. जी धारणा, ज्या धारणेने जे सेंट्रलमध्ये स्टेटमध्ये जे सरकार आहे त्यांच्या धारणेला विरोध करायला पाहिजे. कळलं का? कारण आपण नेहमी म्हणतो बाबासाहेबांचं संविधान वाचलं पाहिजे, वाचलंच पाहिजे. पण ते संविधान उद्या, आज नाही उद्या, त्याबद्दल अतिशय कटू निर्णय घेण्याचा प्रयत्न करणारे जे कोण आहेत त्यांना थेट नाही, डिरेक्ट नाही, पण इनडायरेक्ट सपोर्ट होतोच आहे ना. हा विचार का नाही करत? तर मी बोलणं चुकीचं आहे, हे तर विचारवंत आहेत, मी तर काय सामान्य माणूस. नक्कीच आपण पाहू शकतो अगदी सविस्तर जे आहे ती मुंबईकरांची प्रतिक्रिया येताना पाहायला मिळेल. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेच पाहिजेत आणि त्यांनी येण्यासाठी म्हणजे मुंबईचा विकास असेल किंवा अनेक ठिकाणी जे आहे ते थेट महायुतीवरती देखील बोलताना आपल्याला पाहायला मिळेल.